मी भीमराव कडळे पाटील बीकेपी 24 मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत। आज नवीन दिवस, नवीन विषय, नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा। आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे जळगाव जिल्ह्यातलं बघा एक प्रकरण आहे। जळगाव जिल्ह्यातलं चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशन आहे। या पोलीस स्टेशन मध्ये अत्यंत धक्कादायक अशी गोष्ट घडलेली आहे। म्हणजे जळगाव जिल्हा म्हणजे गिरीश महाजनांचा बालेकिल्ला, एकनाथ खडसेंचा बालेकिल्ला, परंतु आता तो वाद आहे। बघा 3 पोलीस स्टेशन मध्ये बघा 3 तरुण म्हणजे तिघा जणांना अटक करण्यात आली आणि या तिघांसोबत एक PSI आहे। या PSI नी अनैसर्गिक संबंध केले तिघांसोबत। म्हणजे आता ह्याला काय म्हणायचं, जर पोलीसच अशा घटना करत असतील, पोलीस स्टेशन मध्ये जर अशा गोष्टी जर चालत असतील आणि ते जळगाव जिल्ह्यामध्ये सदर घटना घडलेली आहे आणि हा जो पोलीस उपनिरीक्षक आहे संजन कुमार नरोडा याच्यावरती अनेक म्हणजे विविध सगळ्या पहिल्या पण प्रकरणामध्ये त्याच्यावरती कारवाई झालेली आहे। आता या तिघांनी पुन्हा फिर्याद दिलेली आहे की अनैसर्गिक संबंध यांच्या सोबत PSI नेच केले ते। तर त्याच विषयाची आज चर्चा घेऊन आलो। तर चला सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा, म्हणजे आपल्याला नवनवीन व्हिडिओ पाहता येतील। बघा जळगाव जिल्ह्यातलं चोपडा हे पोलीस स्टेशन आहे। या चोपडा पोलीस स्टेशन मध्ये कार्यरत असलेला पोलीस उपनिरीक्षक म्हणजे उपनिरीक्षक आहे सज्जन कुमार नरोडा, हा उपनिरीक्षक आहे। आणि याने म्हणजे एक मुलीच्या अपहरणाची एक घटना घडली होती। त्या मुलीच्या अपहरणाच्या चौकशी कामी 3 पोरांना ताब्यात घेतलं, तरुणांना, आणि ताब्यात घेतल्यानंतर त्या तिघांवरती देखील अनैसर्गिक संबंध या PSI नी केले। आता अशा जर घटना घडायला लागल्या तर पोलीस माणसांना पकडून नेतात आणि तिकडे काय करतात उद्योग हे सुद्धा कळायला मार्ग नाही। आता सदर पोलिसाच्या या PSI विरोधात गुन्हा दाखल झालेला आहे, सगळं झालेलं आहे, परंतु अशा घटना जर घडत असतील तर सर्वसामान्य माणसानं न्याय मागायचा कोणाकडे। आता जो पोलीस पकडूनच नेतोय तोच असं जर पुरुष पोरं असते नी बायका असते ना त्यांच्या सोबत जर असं जर संबंध करीत असेल तर काय म्हणायचं। आता नेमका प्रकार कसा घडला आणि काय घडला ते बघा। चोपडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत अल्पवयीन मुलीचं एका अपहरण झालं होतं। आता हे झाल्यानंतर या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक सज्जन कुमार नरोडा याने 3 तरुणांना चौकशीसाठी पोलीस ठाण्यात बोलवलं आणि बोलवल्यानंतर त्यांना बेदम मारहाण केली आणि मारहाण केल्यानंतर त्यानंतर परस्परांशी अनैसर्गिक लैंगिक चाळे करण्यास भाग पाडले। आता हा प्रकार अतिशय माणुसकीला काळं फासणारा प्रकार आहे आणि या स्वतःने देखील त्या 3 मुलांसोबत अनैसर्गिक संबंध केले। आता सदर प्रकरण हे वरिष्ठ पोलीस निरीक्षक त्या पोलीस स्टेशनचे आले, त्या ठिकाणी मात्र त्यांना देखील हा प्रकार या मुलांनी सांगितला। त्यानंतर यांना काय लोक भेटायला आली, त्यानंतर या मुलांनी त्यांना सांगितलं आणि हे लोक सडक चलक पोलीस अधीक्षकांकडे गेले। म्हणजे ह्या जळगाव जिल्ह्याचे जे पोलीस अधीक्षक आहेत महेश्वर रेड्डी म्हणून, यांच्याकडं हे गेले आणि त्यांनी सदर प्रकरण सांगितलं की बाबा पोलीस उपनिरीक्षक जो सज्जन कुमार नरोडा आहे याने 3 मुलांना ताब्यात घेतलं चौकशीला एका अपहरण प्रकरणात आणि या मुलांसोबत अनैसर्गिक कृत्य केलेलं आहे। त्यानंतर पोलीस अधीक्षकांनी तडकाफडकी त्याचं निलंबन केलं आणि घटनेचा सविस्तर अहवाल PSI मार्फत पोलीस निरीक्षकामार्फत त्या पोलीस स्टेशनचा जो इन्चार्ज असेल त्याच्या मार्फत मागवला। आता ही बातमी सगळीकडे कळतात सगळे जे संघटनावाले आहेत या संघटनांनी या घटनेचा तीव्र शब्दात निषेध केला, आंदोलन केली, मोर्चे काढले, पोलीस अधिकाऱ्यावरती गुन्हा दाखल करा अशी मागणी केली। त्यानंतर त्याचं निलंबन केलं आणि गुन्हा देखील त्या पोलीस निरीक्षकावरती पोलीस उपनिरीक्षकावरती दाखल करण्यात आला। बघा आता हे जे सज्जन कुमार नरोडा आहेत यांच्यावरती या अगोदर देखील अनेक गुन्हे, त्यांच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा आहे, मारहाणीचा गुन्हा आहे, म्हणजे अत्यंत लोकांची गैरवर्तन करणे अशा स्वरूपाचे गुन्हे दाखल असताना देखील सदर व्यक्तीला
नोकरीमध्ये ठेवला कशासाठी हे देखील आता लोक प्रश्न विचारायला लागलेत। आता अशा पद्धतीनं जर चौकशीला लोकांना बोलवून जर त्यांच्यासोबत अशी गैरकृत्य जर केली तर अशा प्रकरणाला आता आपण म्हणायचं काय, म्हणजे सुरक्षित नेमकं आहे का नाही जनता, हेच सगळ्यात महत्वाचं आहे। तर बघा आता ह्या सज्जन कुमार नरोडावरती गुन्हा दाखल झालेला आहे, त्याला सेवेतून देखील निलंबित केलेला आहे, बडतर्फ केलं नाही। त्याच्यावर 4-5 केसेस आहेत, बलात्कार असेल, अपहरण असेल, अशा अनेक केसेस आहेत त्या। तर आता बघूया पोलीस पुढे काय करतात, चौकशी कामी काय निघते, काय होतंय ते हे बघणं आता पुढे गरजेचं आहे। तर आज एवढंच। कॅमेरामन अनिकेत समी, भीमराव कडाळे पाटील, BKP 24 मराठी, इंदापूर, पुणे।